पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना आजच्या या गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या शुभेच्छा देत या मानरेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2023च्या आजच्या या शुभारंभाच्या दिवशी रंगतोय हा दुसरा सामना. नगरपालिका गटामधील दुसरा सामना येतोय ऑटोटेक पणजी आणि जोग MLT साखळी या दोन संघामध्ये. नाणेफेक जिंकली ऑटोटेक पणजी संघाने आणि नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारत फलंदाजीचं आमंत्रण हे जोग MLT साखळी संघाला देत सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षक सज्ज होत आहेत. पहिला सामना आपण बघितला 6 षटकामध्ये ते आव्हान पार केलं बोटम वॉरियर्स वेंगुर्ले संघाने आणि विजयश्री प्राप्त करत पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवतोय. पहिला चेंडू जोरदार अपील झाली आहे बघूया आणि पंचांचा इशारा येतोय. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी बाद होत सनी माघारी परततोय. पहिल्या चेंडूवरती विकेट गमवावी लागते जोग MLT साखळी संघाला आणि हा ठरतोय धक्का. अनिला माघारी पाठवत यश मिळवून देते. जबरदस्त अशी सुरुवात ऑटोटॅक पणजी संघासाठी यासाठी म्हणेन कारण ह्या मैदानावरती नक्कीच सुरुवातीला जर आपण विकेट मिळवल्या तर कुठेतरी आपण जो निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा तो येणाऱ्या काळामध्ये आपण त्याला यशस्वी निर्णयामध्ये त्याचं रूपांतर घडवू शकतात. पुन्हा एकदा तयार विवेक पुढे सरसावून एक लोवर फुल टॉस चेंडू होता त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला एक प्रयत्न झाला होता एक चांगलासा प्रयत्न होता मात्र चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला नाही. जबरदस्त असा क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न नक्कीच कौतुक होईल. संघ सहकारी देखील त्याला दाद देत आहेत कारण कॉन्फिडन्स मिळालाय कुठेतरी कारण पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली तदनंतर येणाऱ्या नवीन बॅटरवरती थोडा दबाव वाढवण्याचा प्रयत्न. रिव्हर्सच्या माध्यमातून एक जबरदस्त असा प्रहार बघूया. चेंडू सीमारेषा पार करतोय डीप बॅकवर्ड पॉइंटला हा निघतोय चौकार. संघाचं खातं खोलतोय वैयक्तिक खातं खोलतोय. युवराजच्या बॅट मधून निघालेला चौकार ठरतोय. धाव बलकाचा होतोय श्री गणेशा. पद्धतीचा चेंडू हाताळला मात्र एक चांगलासा प्रयत्न युवराज कडून आणि चौकार मिळाला. संघाची धावसंख्या नक्की 4 वरती पोहोचते आणि सुरुवात माफ करा 5 वरती. अजून एक चांगला चेंडू या ठिकाणी कव्हर रिजनला डीप मधून क्षेत्ररक्षक येतो बघा. एक धाव पूर्ण केली दुसऱ्या धावेसाठी वळण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय आणि तिसऱ्या धावेसाठी वळण्याचा विचार केलेला मात्र माघारी त्या ठिकाणी पाठवतोय. केवळ 2 धावेवरती विश्वास ठेवावा लागतोय. 7 धावा धावफलकावरती बघायला मिळतात. पहिली ओव्हर ही प्रोग्रेस मध्ये आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर विवेक कारापूरकर पहिली ओव्हर टाकतोय ऑटोटॅक पणजी संघाकडून. अजून एक रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट झालेला मात्र या ठिकाणी कदाचित चेंडू आणि बॅटचा स्पर्श घडल्याने या पंचाने शिक्कामोर्तब केलंय. बाईच्या माध्यमातून एक धाव असेल आणि आतापर्यंत नक्की विचार जर केला तर मी म्हणेन एक चांगली ओव्हर हाताळतोय विवेक. सुरुवातीला पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाल्यानंतर जे 2 फलंदाज आहेत त्यांना थोडासा दबावामध्ये ठेवलं हलका त्यामध्ये एक चौकार जरूर निघाला. त्यानंतर मात्र आतापर्यंत एक चांगली ओव्हर बघायला मिळते. खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करतोय चेंडू वळतोय डीप कव्हर मधून क्षेत्ररक्षक येतो तोपर्यंत एक धाव मिळेल. या एका धावेनिशी स्कोरबोर्ड पुढे सरकतोय 9 धावावरती आणि अशा पद्धतीने पहिली ओव्हर ही समाप्त होते. पहिल्या ओव्हर मध्ये एक विकेट निघाली 9 धावा या धावफलकावरती बघायला मिळतात. एका चौकाराच्या माध्यमातून 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात.
ओव्हरसाठी गोलंदाजी मार्कवर येतोय साहिल वांगणकर. या ठिकाणी चेंडू हवेमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न झालेला, जवळ त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेला, मात्र कंप्लीट करण्यामध्ये यशस्वी ठरला आणि समीरला या अर्थाने या चेंडूवरती मिळाले जीवदान. बघूया जीवदान मिळाल्यानंतर क्रिकेटमध्ये आपण बघतो की खूप काही घडतं आणि यामुळे कोणाची तरी समीकरणं बिघडतात. मिळालेल्या जीवदानाचा समीर कितपत फायदा उठवेल हा येणारा काळ सांगेल. मात्र स्ट्रायकिंग एंडला आता तयार युवराज. लॉक केलाय चेंडू हवेमध्ये आहे, डीप लॉंग ऑफला चेंडू जातोय, वन बाउन्स ओव्हर द रोप आणि मिळतोय चौकार. 4 धावा युवराजसाठी, दुसरा चौकार. धावफलक पोहोचतोय साहिल वांगणकर. एक पहिल्या चेंडूवरती थोडस चान्स त्या ठिकाणी क्रिएट केलेला, एक संधी निर्माण झालेली पॉइंट फिल्डरसाठी, मात्र ती संधी हातातनं निसटली. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू या ठिकाणी कट करतोय, पुन्हा एकदा डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडू अडवतायत. तोपर्यंत 2 धावा या अगदी जलद गतीने पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. 16 धावावरती, 16 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 16 धावा. दुसरी ओव्हर सध्या प्रगतीपथावर बघायला मिळते. साहिल वांगणकर गोलंदाजी करतोय. लोअरफुल टॉस, फटका थोडासा फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे, बघूया शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक. आता मात्र कुठलीही चूक घडत नाही आणि ही ठरतीये दुसरी विकेट जोग एमएलटी साखळी संघाची. फलंदाज माघारी, युवराज माघारी परततोय. हा ठरतोय दुसरा धक्का जोग साखळी संघाला आणि साहिल वांगणकरला मिळत आहे एक मोठं यश. सलामीची जोडी ही तंबूत परतते. बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी तुकाराम. आणि जर धावफलकाचा मी म्हणून विचार केला तर आतापर्यंत 16 धावा आहेत आणि 2 गडी गमावलेत. कुठेतरी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटचा विचार करावा लागेल, कारण मागचा सामना आपण बघितला. मागच्या सामन्यामध्ये सुरुवातीला अगदी लवकर गडी गमावले चंद्रा 11 बिचोली संघाने आणि त्यामुळे त्यांना एक मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये प्रथम डावामध्ये थोडेसे त्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या आणि एक छोटं टार्गेट राहिलं होतं बोथम वॉरियर्स वेंगुर्ला संघासाठी आणि ते अगदी आरामात त्या संघाने पार केलं. त्यामुळे कुठेतरी प्रथम फलंदाजी करत असताना आपल्याला कमीत कमी किमान 75 ते 80 धावा या मैदानावरती आपल्यापाशी असायलाच पाहिजे आणि त्यासाठी आपल्या हातामध्ये विकेट्स असणं गरजेचं. थोडंसं मी म्हणेन सावध क्रिकेट या मैदानावरती व्हायला पाहिजे. सध्याच्या घडीला जर बघितला तर सध्या 1 धाव निघाली, एकूण धावसंख्या पोहोचली 17 धावा. आतापर्यंत 2 गडी गमावले असताना जोग एमएलटी साखळी संघ हा फलंदाजी करतोय. साहिल वांगणकरची एक अप्रतिम अशी ओव्हर आतापर्यंत बघायला मिळते. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, एक सोपा असा फटका, शॉर्ट मिळॉनच्या डोक्यावरनं चेंडू जातोय डीप लॉंग ऑनला चौकारासाठी. हा ठरतोय दुसरा चौकार या ओव्हर मधील. विकेट जरी निघाली असली तरी 2 चौकार मात्र निघाले आणि त्यामुळे जी त्या ठिकाणी ओव्हर मध्ये जी तूट होती ती तूट भरून काढली गेली धावांच्या माध्यमातून. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हर संपल्यानंतर 21 धावा या धावफलकावरती बघायला मिळतात 2 गाड्यांच्या मोबदल्यात. विवेक कारापूर आपल्या वैयक्तिक कोट्यातील दुसरी ओव्हर घेऊन गोलंदाजी मार्कवर बघायला तो पहिली ओव्हर अगदी चांगल्या पद्धतीने हाताळली. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवून दिली होती आणि पुन्हा एकदा तयार आणि समोर डावखुरा फलंदाज तयार. तुकाराम ड्राईव्ह करतोय, अगदी एक मी म्हणेन संयमी असा फटका.
शॉर्ट कव्हरला एक धाव मिळते आणि एका धावेने स्ट्राईक मध्ये परिवर्तन होते. स्ट्रायकिंग एंडला येतोय समीर आणि तुकाराम या जोडीला मी म्हणेन थोडंसं मध्यफळीतील जोडी आहे आणि एक चांगली मी म्हणेन पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. इथून थोडंसं सध्याच्या घडीला फलंदाजी करत असताना 6व्या 7व्या 8व्या षटकापर्यंत मी म्हणेन एक दृष्टिकोन ठेवला पाहिजे की कुठेतरी ही मध्यंतरीचे ज्या ओव्हर्स आहेत त्या कुठेही विकेट गमावता एक चांगल्या रणगतीने जर खेळून काढलं तर नक्कीच मी म्हणेन 75 ते 80 धावा या सहज गतीनं आपण धावफलकावरती लावू शकता. पुढे सरसावला अंदाज चुकतो या ठिकाणी फलंदाजाचा थेट फेक आली आहे. बघूया हो दुर्दैवी ठरतोय फलंदाज. धाव घेण्याची केलेली हारागिरी आणि ती हारागिरी नडते. तुकारामला बाद होऊन माघारी परतावं लागतंय. अंदाज चुकला होता फलंदाजाचा. यष्टीरक्षक देखील फसला होता मात्र बॅकअपने अप्रतिमरित्या यष्ट्यांचा वेध घेत तिसऱ्या गड्याच्या रूपात नोंद घडवतोय. धावबादच्या रूपात या ठिकाणी माघारी परतावं लागतंय तुकारामला. हा ठरतोय तिसरा धक्का जोग MLT संघाला. धावा आणि मागच्या चेंडूवरती अगदी चोरटी धाव घेण्याच्या नादात तुकारामला मात्र दुर्दैवरित्या बाद होऊन माघारी परतावं लागते. नवीन बॅटर मैदानात येतोय मंजुनाथ. पहिला चेंडू फेस करत असताना रिव्हर्स स्वीपचा केलेला प्रयत्न मात्र एक वेगवान चेंडू टाकला होता आणि जोपर्यंत त्या ठिकाणी शॉर्ट खेळण्याचा प्रयत्न तोपर्यंत चेंडू हा विकेट किपरकडे कॅरी होतोय. जबरदस्त अशी ओव्हर विवेक कारापूरकरची कारण आपल्या कोट्यातील तो दुसरी ओव्हर टाकतोय आणि ती दुसरी ओव्हर टाकत असताना चांगलं नियंत्रण ठेवलंय विवेकने आपल्या गोलंदाजीवरती. चांगली लाईन अँड लेंथ पकडून गोलंदाजी करत थोडा दबाव वाढवण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. यावेळी देखील अंदाज चुकला त्या ठिकाणी. बॅकअप देखील थोडंसं फंबल झालंय. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न दुसऱ्या धावेसाठी वळाले. जोखीम घेतली होती आणि मी म्हणेन जोखीम घेतल्यानंतर त्या 2 धावा मिळतायत. सध्याच्या घडीला ही एक रिस्क असं देखील उल्लेख केला तर चुकीचं ठरू नये कारण याच्या अगोदर याच पद्धतीने एक फलंदाज बाद झालेला. कारण दुसरी धाव घेण्याच्या नादात कदाचित इकडून जर रनआउटची संधी जी निर्माण झाली होती त्यामध्ये कदाचित फलंदाज फसू शकला असता. हरकत नाही, काही वेळ आपल्याला रिस्क ही घ्यावी लागते आणि या ठिकाणी 2 धावा मिळतायत. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला तयार मंजुनाथ. बॅटची का थोडासा चेंडू बाहेर वळतो. शॉर्ट टर्मिनलला क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते आहे. चांगली अशी ओव्हर आतापर्यंत विवेक कारापूरकरची कारण फलंदाजांना मी म्हणेन पूर्णतः त्याने वेसन टाकली आहे. कुठलेही मोठे फटके खेळू न देता ही तिसरी ओव्हर टाकत असताना संघासाठी आपली तो दुसरी ओव्हर टाकतोय आणि पूर्णतः फलंदाजांना जखडून त्याने ठेवलंय. पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर विवेक. एक लोअर फुल टॉस मध्ये चेंडू ड्राईव्ह केलाय मात्र डीप कव्हरला डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे समीरच्या या फटक्यांसाठी. त्यामुळे या ठिकाणी त्याला मिळेल केवळ आणि केवळ एकच धाव आणि या एका धावेने एक सुंदर अशा षटकाची सांगता होते. 3 ओव्हरचा खेळ संपतोय आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 26 धावा 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. फलकावरती बघायला मिळत आहेत. जोग MLT साखळी संघ फलंदाजी करतोय आणि गोलंदाजी करत असताना ऑटोटॅक पणजी संघ आतापर्यंत 26 धावांवरती त्या ठिकाणी फलंदाजांना ठेवतोय. बघूया 4थ्या ओव्हरसाठी परिवर्तन होत आहे. गोलंदाजी मार्गवर येतोय अर्जुन.
स्ट्रायकिंग एंडला समीर, नॉन स्ट्रायकिंग एंडला मंजुनाथ. मागची ओव्हर विवेक कारपूर अगदी अप्रतिमरित्या हाताळली, केवळ 5 धावा देत पुन्हा एकदा थोडंसं मी म्हणेन त्या ठिकाणी फलंदाजांना रोखण्यात यशस्वी ठरतोय. मात्र टाकलेली वेसण, जे लगाम टाकलाय फलंदाजावरती, मी म्हणेन ते लगाम झुगारून द्यावा लागेल. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, फटका तर खेळला, मात्र फटक्यामध्ये ताकद नव्हती, टायमिंग थोडासा खराब झालेला. डीप मिड विकेटला फटका निघाला, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतोय तोपर्यंत मिळेल मात्र केवळ 1 धाव. आणि या एका धावेनेशी स्ट्राईक मध्ये झालाय बदल. स्ट्राईक वरती येतोय मंजुनाथ. मध्य फळीतील फलंदाज आहेत, मिडल ऑर्डर त्या ठिकाणी बघायला मिळते. आणि मिडल ऑर्डर वरती खूप काय जबाबदाऱ्या असतील मैदानावरती, कारण सध्याच्या घडीला आपण बघू शकतो या मिडल ओव्हर्स मध्ये कशा प्रकारे वाटचाल करेल हा संघ त्यावरती निर्धारित असेल केवढ्या लक्ष्यापर्यंत पोहोचेल. अप्रतिम स्लो चेंडूचा वेग त्या ठिकाणी थोडा कमी केला होता आणि त्यामुळे फलंदाज बॅटर थोडासा त्या ठिकाणी चकला. एक डॉट चेंडू राहतोय, बीट होतोय बॅटर. चांगली ओव्हर आतापर्यंत डावखुरा गोलंदाज अर्जुनची. अजून एक धीम्या गतीचा चेंडू, फटका फसलाय आणि शॉर्ट कव्हर पॉइंटला हात धरतोय झेल. चौथा धक्का, चौथा हादरा जोग MLT साखळी संघाला. फलंदाज बाद होतोय मंजुनाथ. नवीन बॅटर मैदानात पावलं टाकतोय जितू. ऑटोटॅक म्हणजे अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी नियमित अंतराने धक्के दिले जात आहेत, विकेट्स मिळवल्या जात आहेत आणि या विकेट्सच्यामुळे जोग MLT संघ जो एक चांगली धावसंख्या उभारण्याचा तो त्यांच्या मनामध्ये मानस आहे त्यामध्ये थोडासा कुठेतरी कमी पडतोय. धीम्या गतीचा चेंडू या ठिकाणी थोडासा चेंडू आतमध्ये वळतोय तोपर्यंत या ठिकाणी ओके पण त्यांनी डॅड बॉल घोषित केला. बघूया पुन्हा एकदा. ओके ओके सॉरी ओके तर धाव नसेल त्या ठिकाणी आणि त्यामुळे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला तयार जितू. पूल करतो या ठिकाणी, डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे, अगदी त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय आणि अजून एक विकेट ठरते या ठिकाणी. जितू बाद होऊन माघारी परततोय, केवळ हजेरी लावण्याचं या ठिकाणी काम होत आहे आणि कुठेतरी मी म्हणेन जोग MLT साखळी संघ हा मात्र आता आपल्या पुढे संकट या ठिकाणी आमंत्रित करतोय, कारण ज्या ठिकाणी सावरायची गरज होती त्या ठिकाणी मात्र डावाला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाही आणि ऑटोटॅक पणजीच्या गोलंदाजांचं या ठिकाणी अप्रतिम अशी कामगिरी बघायला मिळते. सुरुवातीला विवेक कारापूरकर एक जबरदस्त ओव्हर, त्यानंतर साहिल वांगणकर एक चांगली अशी ओव्हर टाकली आणि आता त्यांच्याच पावलावरती पावलं ठेवत अर्जुन एक सुंदर अशी ओव्हर त्या ठिकाणी घडवतोय. 2 विकेट्स मिळवतो आपल्या ओव्हरच्या माध्यमातून. स्कोरबोर्डचा जर विचार केला, नजर फिरवली तर आतापर्यंत मात्र केवळ 27 धावावरती स्कोरबोर्ड थांबलाय. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. अर्जुन टाकतोय, डावखुरा गोलंदाज आणि अजून एक डावखुरा फलंदाज मैदानावरती नवीन बघायला मिळतोय, मोहित. एक सुंदर असं नेत्रदीपक असं आयोजन या मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 अगदी स्पर्धेची भव्यता आपण जर या मैदानावरती नजर फिरवली तर आपल्याला कळून येईल. जो दर्जा आहे या स्पर्धेचा, त्या दर्जासाठी ही स्पर्धा ओळखली जाते संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ भिरकावून दिलाय, डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय डीप लॉंग ऑफला, सीमा रेषेपार, षटकार, 6 धावा. चार ओव्हरचा खेळ संपतोय. या
ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती निघतोय षटकार आणि 4 ओव्हर संपल्यानंतर डावाचा येतोय मध्यंतर आणि अर्थात कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील बदलत होतोय. पुन्हा एकदा मी विनंती करतो या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके सर अशोक नाईक यांना की त्यांनी येणाऱ्या 4 ओव्हर्स मध्ये नक्कीच ते आपल्यासोबत जोडले जात आहेत. ओवर का खेल समाप्त, 33 रन 4 ओवर की समाप्ति के बाद 33 रन 5 विकेट के नुकसान पर। सामने से दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन, रोहित दिखाई देते हुए स्क्रीन पर बॉलिंग बार पर। 5वें ओवर की शुरुआत, 33 रन 5 विकेट पर। ओवर पिच गेंद थोड़ी सी ऑफ स्टंप से बाहर छोड़कर निकल रही वाली, पीछा किया था बल्लेबाज ने लेकिन गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं और गेंद निकले विकेट कीपर राजेश गोसावी के हाथों में। टॉस जीता, टॉस जीतकर ऑटोटेक पणजी क्रिकेट टीम पहले फील्डिंग करने का फैसला, सामने जोगड़ेश्वर एमएलटी क्रिकेट टीम को बल्लेबाजी को मौका दिया और इसी बीच में एक बार फिर से आपने बॉलिंग मार पर फिर से बिल्कुल रिप्ले देखने को मिला, वही कोशिश थी बल्लेबाज की, उसी तरह से गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। अपसाइड पर एक डीप कवर पॉइंट बाउंड्री पर फील्डर है, एक एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, एक मिड विकेट बाउंड्री पर, एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर। यह फील्डिंग की जमावट मैदान पर ऑटोटेक पणजी क्रिकेट टीम की। ओवर पिच गेंद इस बार लेकिन उतना अच्छा संपर्क नहीं हुआ। शॉर्ट स्क्वायर लेग पर तेजी के साथ पहले रन के लिए निकले, दूसरे रन के लिए पलटे दोनों बल्लेबाज। एक बहुत ही शानदार फील्डिंग और स्क्वायर लेग पर अंपायर की उंगली ऊपर। दूसरे रन की कोशिश थी मैदान पर लेकिन फील्डिंग को दाद देनी पड़ेगी। बहुत ही एक ही एक्शन में गेंद को उठाया, थ्रो किया विकेट कीपर के हाथों में और तब तक थोड़ा सा वंचित रह गया अपने पॉपिंग क्रीज से। छठे विकेट का पतन मैदान पर होता हुआ एमएल एक चौका लगाकर समीर वापस और समीर के आउट होने के बाद न्यू बैटर मैदान पर पराग। और गेंद चले गए फ्लैंक स्लिप पर, फील्डर मौजूद सामने बिल्कुल हाथों में और इसी के साथ और एक सफलता मिलती हुई ऑटोटेक पणजी क्रिकेट टीम को। डीजे
एक न्यू बैटर मैदान पर, एक बहुत ही शानदार फील्डिंग रनआउट के साथ एक अच्छा कैच फ्लाइंग स्लिप पर, और विकेट का सिलसिला बिल्कुल मैदान पर जारी दिखाई देता हुआ। कहीं ना कहीं फिर से एक बार साझेदारी बनानी पड़ेगी एमएलटी साखड़ी क्रिकेट टीम को। आते आते रिवर्स शॉट की कोशिश, थोड़ा सा स्लोअर वन, गति में परिवर्तन किया, थोड़ा जल्दी खेल बैठे, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में, स्कोर वहीं पर रुका हुआ, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। 33 लॉस ऑफ 7 विकेट, 33 रन 7 विकेट पर। और फिर से कोशिश, पुलर लेन की गेंद ऑफ स्टंप को छोड़कर विकेट कीपर के हाथों में। एक अच्छे ओवर की समाप्ति हुई, जिस ओवर में विकेट मिला गेंदबाज रोहित को। खेल इसी के साथ 5वें ओवर का समाप्त हुआ। 1 रन दिया इस ओवर में और 2 विकेट, एक रनआउट के साथ और 1 विकेट, यानी टोटल 2 विकेट चले गए। तो 1 रन, एक अच्छा ओवर रोहित का। खेल 5 ओवर का समाप्त हुआ और 5वें ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 33 लॉस ऑफ 7 विकेट, 33 रन 7 विकेट के नुकसान पर। 30 इस टूर्नामेंट के साथ 3 अंपायर, रुपेश गावस, उन्हीं के साथ सुशांत सालगांवकर और अभिजीत तड़ेकर, ये 3 अंपायर इस टूर्नामेंट के साथ कमेंट्री बॉक्स में हमारे साथ स्कोरिंग की बहुत ही शानदार जानकारी देते हुए त्रिवेणी सावंत 34 रन टोटल स्कोर और गेंदबाजी पर खुद का दूसरा ओवर जारी रखते हुए साहिल वाइंगणकर, जो बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स की ओर से दोनों एंड से इस विकेट पर बहुत ही काफी मेहनत पिछले 1 महीने से इस टूर्नामेंट के लिए, और आज का पहला दिन मुकाबला जारी। राउंड विकेट अपने बॉलिंग बार पर साहिल, छोटे गेंद हुक किया इस बार बड़े खूबसूरती के साथ, फाइल लेग बाउंड्री की तरफ, फील्डर गेंद के पीछे और लगभग बाउंड्री लाइन पर गेंद को फील्ड करते हुए गेंद को थ्रो किया विकेट कीपर के हाथों में, लेकिन तब तक 2 रन पूरे के दोनों बल्लेबाजों ने। 36 टोटल 7 विकेट पर, 36 रन 7 विकेट पर 5 ओवर का खेल समाप्त हुआ। 6ठा ओवर मुकाबला 8 ओवर का मैदान पर। एक सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज बड़ी तेजी के साथ, और एक रन जुड़ गया स्कोर में। 37 टोटल लॉस ऑफ 7 विकेट। निचले क्रम की बल्लेबाजी संघर्ष मैदान पर कर रही है। पहला मुकाबला रहा था, एक आसानी के साथ गौतम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट टीम ने उस टोटल को पार किया था। चंद्रा 11 बिचौली क्रिकेट टीम ने हिस्सा लिया था इस टूर्नामेंट में। पहली मैच में बिल्कुल हार कर रुकना पड़ा और मुकाबला जारी दोनों के बीच में। 10-12 कदमों के रनअप के साथ रिटर्न ओवर द विकेट। ओवर पिच गेंद, एक बहुत ही करारा शॉट डीप मिड विकेट पर, गगनचुंबी छक्का 6 रन के लिए। और तगड़ा प्रहार, कमबैक, क्लीन बोल्ड। एक तेरी एक मेरी मैदान पर देखने को मिली। पिछले गेंद पर सिक्सर लगे थे, उसके बाद तो एक ब्लॉक होल में यॉर्कर लेन की तेज गेंद और वहीं पर बल्लेबाज वापस। 8वां विकेट इसी के साथ वापस निकलता हुआ डीजे। बैटर मैदान पर 43 रन टोटल स्कोर, 43 लॉस ऑफ 8 विकेट। साहिल वाइंगणकर एक ऑलराउंडर खिलाड़ी है जो कि ऑटोटेक पणजी क्रिकेट टीम की ओर से।
अंपायर से गार्ड लेते हुए स्ट्राइक एंड बैटर नवनाथ सामना करेंगे। अच्छी गेंद इस बार सम्मानजनक ढीले हाथों से गेंद को ड्राइव किया, कवर पॉइंट पर फील्डर एक रन बड़ी आराम के साथ पूरा किया। दोनों बल्लेबाजों ने सिंगल के साथ स्कोर पहुंचा 44, 44 रन 8 विकेट के नुकसान पर। जोगड़ेश्वर एमएलटी क्रिकेट टीम टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए मैदान पर। लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये कॉम्बिनेशन, राइट हैंडर के लिए ओवर द विकेट, लेफ्ट हैंडर के लिए राउंड विकेट। साहिल वेंगटकर बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स की ओर से अपने बॉलिंग मार्ग पर। स्लोअर वन, लेकिन लाइन पर बट के ऑफ स्टंप से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा। एक रन मिला स्कोर के खाते में। इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ा 45, 45 रन पर। पुल करना चाहते थे ऑन साइड पर, बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर राजेश गोसावी के हाथों में गेंद और एक सफलता मिलती हुई ऑटोटेक पणजी क्रिकेट टीम की। स्कोर बोर्ड पर स्कोर वहीं पर रुका हुआ, खेल और एक ओवर का समाप्त हुआ, यानी 6 ओवर का खेल समाप्त हुआ और 6 ओवर के बाद टोटल स्कोर हो चुका है 45, 45 रन टोटल स्कोर।
हल्के से मोड़ा गेंद को ऑन साइड पर, क्या दूसरे के लिए निकलेंगे दोनों बल्लेबाज। एक रन तेजी के साथ, विकेट कीपर तेजी के साथ राजेश गोस्वामी गेंद को कलेक्ट करते और एक रन इसी बीच में स्कोर के खाते में। बड़ी देर के बाद एक रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। जोगड़ेश्वर एमएलटी साखड़ी क्रिकेट टीम के ऑटोटेक पंजी क्रिकेट टीम ने टॉस जीता। बहुत ही शानदार गेंदबाजी रही, फील्डिंग रही मैदान पर। चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन, आगे निकल कर ड्राइव किया, लॉस देखना होगा। शायद नॉन स्ट्राइकर इन पर मौका था लेकिन बिल्कुल बैकअप नहीं था, इसलिए गेंदबाज ने, रोहित ने सोचा कि निशाना नहीं लगाए, थ्रो किया विकेट कीपर के हाथों में, लेकिन तब तक एक रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। सातवें ओवर में अपने एक बार फिर से बॉलिंग मार्ग पर रोहित सामने से दूर वाले छोर से राइट आर्म ओवर द विकेट, एक 16, 17, 18 कदमों के रनअप के साथ। आगे निकल करके इनको ड्राइव किया, इस बार कवर पॉइंट पर फील्डर, और जब तक गेंद को फील्ड करते एक रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। सिंगल के साथ टोटल स्कोर हो चुका है 50 रन, 7 ओवर की समाप्ति 9 विकेट पर। तो रोहित क्रिकेट वास को आपका आगमन हो चुका है, आपका स्वागत है इस मांद्रे चैंपियंस ट्रॉफी में। बहुत दूर से इस मैदान आखिरी ओवर पिच गेंद हाफ वाली पर लेकर एक बहुत ही बेहतरीन शॉट, लेकिन लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर है। एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। अंतिम ओवर का खेल जारी, 2 शॉट अभी भी चाहिए स्कोरिंग में। जोगड़ेश्वर एमएलटी साखड़ी क्रिकेट टीम के स्कोर के खाते में। अंतिम जोड़ी मैदान पर और बॉलिंग मार्ग पर अगुस्तीन। दूर दूर जमाई गई फील्ड, हवा का झोंका मैदान पर। ओवर पिच, एक लेफ्ट हैंड शॉट, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन सीमा रेखा से बाहर, सिक्सर, 6 रन के लिए डीजे। झोंके के साथ निश्चित रूप से लॉन्ग ऑन बाउंड्री पर, और जाते जाते इस अंतिम ओवर में 1-2 शॉट अभी भी चाहिए। और इस बार ओवर पिच हाफ वाले पर, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, बैक टू बैक दूसरा छक्का, गेंद सीमा रेखा से बाहर, 6 रन के लिए। से स्कोर में जान आ गई, बिल्कुल मैं तो कहूंगा जोगड़ेश्वर एमएलटी क्रिकेट टीम के। आखिरी जोड़ी मैदान पर, लेकिन हिम्मत नहीं छोड़ी, हार नहीं छोड़ी। इस बार ऑफ साइड पर हवा में शॉट, कैच का मौका, कैच छूटा। आखिरी जोड़ी ऑल आउट का धोखा लगभग था, लेकिन एक बहुमूल्य रन स्कोर के खाते में। ये रन काफी मायने रखेंगे मैदान पर। स्कोर हो चुका है टोटल 64, 64 रन। देखो क्या क्रिकेट चल रहा है मैदान पर। आखिरी जोड़ी बहुत ही अच्छी साझेदारी बना रही है। अपटम से बाहर छोड़ा, वाइड बॉल का इशारा अंपायर का, 1 रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। स्कोर बढ़ा 65 रन पर 65। अब मैं कहूंगा एक अच्छा टोटल है, आप मुकाबला कर सकते हैं इस मैदान पर, इस विकेट पर।
ऑफ स्टंप पर छोड़कर फिर से निकली गेंद, थोड़ा सा लाइन पर नहीं थे, बिल्कुल ऑन साइड पर मारना चाहते थे, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। क्या और एक बड़ा शॉट के साथ शायद जोगनेश्वर एमएलटी साकली क्रिकेट टीम इस बार फिर से लाइन पर बट के इस ओवर में थोड़ा सा दबाव है, दो बड़े शॉट लगने के बाद गेंदबाज थोड़ा सा दबाव में आ गए और वहीं पर वाइड बॉल के साथ और एक रन जुड़ गया। क्या फायदा होगा वाइड बॉल का देखना होगा, क्योंकि अगर विकेट मिला अब कोई फर्क नहीं रहेगा विकेट का, क्योंकि आखिरी ओवर है, लेकिन अगर एक शॉट लगा तो फायदा होगा। कारपेट के साथ खेला, एक रन के लिए निकले दोनों बल्लेबाज और यह खतरा होगा दूसरे रन का, बिल्कुल तो सिंगल बन गया और इसी के साथ ऑल आउट के साथ 8 ओवर का खेल और टॉस जीता ऑटोटेक पणजी क्रिकेट टीम ने, टॉस जीतकर फील्डिंग की, जोगनेश्वर एमएलटी साकली क्रिकेट टीम ने की बल्लेबाजी और निर्धारित 8 ओवर का खेल समाप्त होने के बाद टोटल स्कोर 67, टोटल 67 और टारगेट है 68 रनों का, टारगेट 68, 68 रनों का। आने वाला मैच हो रहा है रोहित 11 वास्को और अंश टाइगर स्पेड ने, दोनों टीम फोटो सेशन, आपकी टीम लिस्ट और टॉस के लिए जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स के सामने संपर्क करें। दोनों टीम टॉस, आपकी टीम लिस्ट, फोटो सेशन के लिए जल्द से जल्द आइए। रोहित 11 वास्को और अंश टाइगर स्पेड ने आने वाला मैच होगा आप दोनों के बीच में। दोस्तों आपसे रिक्वेस्ट है प्लीज देरी मत करो, क्योंकि आज पहला दिन है, हम सब मुकाबले मैच 8-8 ओवर के जरूर खेलना पसंद करेंगे और इसीलिए आपका बिल्कुल समय पर आना बहुत जरूरी है। अंश टाइगर स्पेड ने का आगमन हो चुका है पूरी टीम और फोटो सेशन के साथ आपकी टीम लिस्ट और टॉस। तो आइए रोहित 11 वास्को क्रिकेट टीम फिलहाल टारगेट है 68 रनों का, मैच को जीतने के लिए ऑटोटेक पणजी क्रिकेट टीम को आखिरी जोड़ी ने बिल्कुल अच्छी साझेदारी बनाई, आखिरी जोड़ी ने, जो कि 9वां विकेट अब लग रहा था, बिल्कुल टीम संकट में थी, लेकिन अंतिम जोड़ी ने बहुत ही शानदार और खास करके दीप्तेश ने 2 लाजवाब छक्के लगाए और वहीं पर एक अच्छा टोटल 68 रनों का। क्या होगा, किस तरह से मैच होगा, आइए एक बार फिर से रुक करते हैं कमेंट्री बॉक्स में योगेश परब और दीप आरोंदेकर के साथ। तो फिलहाल एक बार फिर से रोहित 11 वास्को, आइए आपकी
स्वागत होतंय. आपल्याला पण नूतन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा साहेब. क्रिकेटचे प्रेमी बादेश्वर बादा संघ त्याचे मालक सन्माननीय मकरंद तोरसकर यांच्या ठिकाणी आगमन आपलं साहेब. सरस स्वागत. आपल्याला विनंती आमच्या मान्यवर कक्षामध्ये अधिकारी स्थानपन्न बाब मांद्रेम चॅम्पियन ट्रॉफी 2023 क्रिकेटचा रणसंग्राम चढू काही विद्यमान 16 सलामीची जोडी मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. ते नरेन आणि त्याच्या साथीला साहिल ही जोडी मैदानावर आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नवनाथ असं होतोय. गुलाब पुष्पदेव साहेबांचं स्वागत केलं. ते क्रिकेटचे वेडे क्रिकेटचे प्रेमी. हॅलो मान्यवर कक्षात मकरंद भाई पहिला चेंडू खोलवर टप्प्यात सहर्ष स्वागत. गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 या स्पर्धेदरम्यान हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलं पहिलं चेंडूवर एका बाजूने सन्मानजनक क्रिकेटकडे वाटचाल करत धावसंख्येला या ठिकाणी मात्र 1 या धावसंख्येनं श्री गणेश झालाय. मैदानावर 68 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अंतरिम जोडीनं तब्बल अंतरिम षटकामध्ये तब्बल 17 धावा निघतायत आणि 17 धावा निघत त्या 17 धावांमध्ये 2 षटकारांचं मात्र एका बाजूने योगदान दिले फलंदाजाला आणि नरेन आणि साहिली जोडी मैदानावर 68 या धावसंख्येचा पाठलाग नवनाथ संच होतोय गोलंदाजी मार्गवर. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. मांद्रेम चॅम्पियन ट्रॉफी 2023 म्युन्सिपालिटी पंचायती ऑल गोवा सिंधुदुर्ग टेस्ट वर्ल्ड क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस पहिला सामना या मैदानावर बौद्धमौर्यस वेंगुर्ला संघ विजय होतोय. आपलं विजयाचा चेंडा फडकवतोय. या मैदानावर कोणता संघ विजय होईल या दोन संघांच्या बाजूला पहिल्याच एके बाजूनं एकेरी धावसंख्या आणि दुसऱ्या बाजूला दोन्ही एंडनं खेळवली जाणारी क्रिकेट स्पर्धा बोथ एंडनं खेळवली क्रिकेट स्पर्धा आणि एका बाजूनं विचार केला तर रिव्हर्सिव्हचा फटका टोलवा हवेचा वेग आहे त्याचा फायदा घ्यावा. पण ज्यावेळी हे मात्र आत्मघातकी फटक्यांचं विवरण होतं त्यावेळी एका बाजूनं गोलंदाजाला पूर्ण संधी असते फलंदाजाला थोडासा आत्मघातकी फटके खेळणे याचा मनोजोगा या मैदानावर थोडासा अपुरा राहतोय. पुन्हा पुन्हा रिव्हर्सिव्हचा फटका मारण्याचा प्रयत्न. ज्यावेळी हे फटके बॅटला स्पर्श होतात त्यावेळी टाळ्यांचा आवाज देऊन जात नाहीत आणि हे फसलेले फटके हे मात्र आत्मघातकी फटके संबोधले जात. हे निर्धाव चेंडू धावपलकावर गणले जात. एका बाजूने या मैदानावर ज्या संघानं एका बाजूला प्रथम फलंदाजी करत असताना जोगडेश्वर MLT संघानं 66 धाबा संभवतोय. 68 धाबांपासून प्रतिस्पर्धी संघाला या मैदानावर ॲटोटेक पंचिम संघाला रोखण्यासाठी जे अतोनाट प्रयत्न सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर चेंडू खराब पाहायला मिळतोय. कोण टप्प्या लोक फुल टॉस पद्धतीचा चेंडू दिशा दिली आहे. चेंडूला डिप्सकर लेकरनं परतीची फेक एकेरी धावसंख्येची लहर आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र 2 धावपलकावर 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. दुपारचं सत्र कडक उन्हात ओमकार एक कडक सामना यानंतरच पाहायला मिळेल. एका बाजूनं पेंड दुसऱ्या बाजूनं वास्को तारे सितारे त्या मैदानावर तेजोमय सितारे झळकताना पाहायला मिळतील. सुंदर फटका कव्हरच्या क्रिकेटची आठवण करून घेणार फटका डीप पर्यंत कार्पेट मध्ये थोडासा चेंडू थांबला जातोय मैदानावर. परतीची फेक ही मैदानावर येते आणि तोपर्यंत दुहेरी धावसंख्येची लहर येत. या दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावपलक जो स्थिरावला होता त्याला एकेरी दुहेरी धावसंख्येनं परावर्तित करण्यास यशस्वी ठरतायत हे दोन्ही फलंदाज. तो मात्र नरेन आणि त्याच्या साथीला या मैदानावर साहिल आणि सांघिक धावपलकावर 4 धावा या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हेलो रोहित क्रिकेट वास्को चला या लवकर. रोहित क्रिकेट आइए आपकी पूरी टीम फोटो सेशन के लिए आई. रोहित क्रिकेट वास्को सुंदर गोलंदाजी टाळ्यांची आवाज करून देणारे गोलंदाजी अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये टिचून गोलंदाजी परतीची फेक थोडीशी खराब पद्धतीचा यष्टीरक्षकाची थोडीशी झालेली चूक या मैदानावर आणि प्रतिस्पर्धी संघाला जी अस्तित्वात नसलेली एक धावसंख्या ही बोनस या रूपानं या मैदानावर ही मात्र क्रिकेटमधील चोरटी धाव आपल्याला पाहायला मिळाली. सांघिक धावपलकावर आपल्याला पहिलं अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि सांघिक धावपलकावर एका नवनच्या सुंदर षटकाची समाप्ती होत बिनबाद 5 धावपलकावर 68 धावसंख्येचा पाठलाग करतोय मैदानावर ॲटोटेक पंचे आणि तोपर्यंत ऐकूया आपण एक सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून.
मिळतोय तर गौरेश आपल्याला पाहायला मिळतोय आमच्या मान्यवर कक्षेचे जवळून पहिलं षटक एका सुंदर षटकाची झाली सांगता जो संघ या मैदानावर सुरुवातीच्या कालखंडामध्ये कुठेतरी चाचपटत होता सुरुवातीच्या फलंदाजाने हे जरूर नाराज केलं होतं पण मात्र एका बाजूने शेवटच्या खेळाडूने या मैदानावर मन जिंकलेत आणि संघाचा धावफलक या मैदानावर तगडा ठेवत 68 धावांचं आवाहन दिलंय सुंदर चेंडू पाहायला मिळतो ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे पळतायत दोन हात समांतर करतायत स्वेर चेंडूचा इशारा करतायत अमंतच्या स्वरूपात बोनस या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतो एक या धावसंख्येनं धावफलक पुढे सरकला गेलाय तो 6 धावा धावफलकावर 68 या धावसंख्येचा पाठलाग करतोय मैदानावर ॲटोटेक पंच संघ सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय वाईट यॉर्कर काढण्याचा प्रयत्न ऑफ साईड चेंडू शपल जायचा आहे ऑन साईडला खेळवायचा प्रयत्न होता फलंदाजाचा तो मात्र या मैदानावर नरेनचा असफल राहतोय मैदानावर ज्यावेळी जास्तीत जास्त चेंडू हे निर्धाव जातील त्यावेळी टाळ्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावर तो मात्र जोडगेश्वर MLT या संघाच्या कोट्यामध्ये आणि ज्यावेळी मात्र निर्धाव चेंडू जातील त्यावेळी मात्र निराशेचं वातावरण पाहायला मिळेल ते मात्र ॲटोटेक पंचम संघाच्या बाजूने सुंदर या ठिकाणी परतीची फेक ही टाळ्यांची आवाज करून ती जरे पण त्याहून तोलमोलाची ही सुरेख गडी बिटवीन द विकेट या देवेंद्र नरेन या फलंदाजाची आपल्याला पाहायला मिळत एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र 7 धावा धावफलकावर दोन चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय दुसरं षटक आहे प्रगतीपथावर गोलंदाजी मार्गवर गोलंदाज पाहायला मिळतोय तो मान्यवर कक्षेच्या जवळून गौरेश आपल्याला पाहायला मिळतोय दुसरं षटक आहे प्रगतीपथावर एका बाजूला हल्ला बोल करावं लागेल आक्रमण करावं लागेल मैदानावर आडव्या बॅटने सुंदर फटका डेव्ह स्क्वेअर लेगला चेंडू उडवलाय चेंडू सीमा रेषेवर 6 धावांसाठी डीजे बजाव क्रिकेट वास्को रोहित क्रिकेट वास्को लास्ट कॉल आपके लिए आइए प्लीज जल्द से जल्द पूरी टीम रोहित क्रिकेट वास्को 13 धावा धावफलकावर जो मोठा फटका पाहिजे होता तो मोठा फटका पाहायला मिळतोय फटका बसलाय मैदानावर धोक्याची घंटा वाजले मैदानावर साहिलचे आणि साहिलची धोक्याची घंटा वाजली होती सुटलेला झेल या मैदानावर थोडस नाराज होतोय मैदानावर कारण ज्या खेळाडूंना हात खोलले होते त्याला मात्र गोलंदाजानं बाद केलं होतं एक तेरी एक मेरी रंगली होती मैदानावर पण सुटलेली क्षेत्ररक्षकाची साथ आणि एकेरी धावसंख्येची लहर येत या मैदानावर 14 धावा धावफलकावर बिन कड्यांच्या बोबतल्यात या मैदानावर खेळतोय तो मात्र ॲटोटेक पंचम संघ या मैदानावर सुंदर फटका पाहायला मिळतो की हाताला ठेवून काढतोय तो मात्र नरेन एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलक पुढे सरकलाय मैदानावर एक मोठा फटका त्यानंतर एकेरी धावसंख्या संयमी क्रिकेटकडे लक्ष आहे मैदानावर कारण आता मात्र या एंड खेळण्यासाठी उजव्या हाताच्या फलंदाजाला हवा आहे आणि जास्तीत जास्त चेंडू या मैदानावर साहिलनं खेळावे या षटकातील हे इरादे स्पष्ट केले डाव्या हाताच्या नरेननं मैदानावर 15 धावा धावफलकावर आडव्या बॅटने सुंदर फटका पाहायला मिळतो डेब्यू घेतला क्षेत्ररक्षण सुरेख क्षेत्ररक्षण केलं आहे परतीची फेक केली आहे तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर आणि एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रति षटकामध्ये 8च्या सरासरीनं मैदानावर खेळतोय बिनबाद 16 धावा धावफलकावर 68 धावसंख्येचा पाठलाग करतोय मैदानावर एका बाजूला ॲटोटेक पंचम संघ आणि जोगेश्वर MLT संघ मैदानावर 68 धावसंख्येचा ठिकाणी बचाव करतोय आणि सुंदर आपण ऐकूया पुन्हा एकदा एक सुमधुर संघ आपल्याला पाहायला मिळत आहे सुंदर सोमधीर संगीत डीजेच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून सुंदर कार्य करतायत मैदानावर tenniscricket.in ची टीम सुंदर गोलंदाजी मैदानावर वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघातर्फे तिसरं षटक घेऊन दीप्तेश सज्ज होतोय मैदानावर थोडस दुसरं षटक महागडं आलंय हात खोलले मैदानावर ते मात्र एका बाजूनं साहिलनं
आणि साहिलला आपण या बांधून ठेवण्याचा इरादे स्पष्ट करतोय. पहिल्या चेंडूवर तो मात्र दीप्तेश आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू धावपलकावर खंड जातोय. रिव्हर्सिपचे वारंवार फटके टोलवायचे आहेत. एका बाजूनं साहिलला प्रयत्न असफल राहतो या मैदानावर. निर्धाव चेंडू हे धावपलकावर गणले जात आहेत आणि ज्यावेळी निर्धाव चेंडू धावपलकावर गणले जात आहेत एका बाजूनं तोपर्यंत मात्र निराशेचं वातावरण हे मात्र ॲटोटेक पंजिम संघाच्या कोट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या मॅचचा हलक्या हाताने घेऊन काढतोय चेंडू. दिशा दिली जाते. नो मॅच त्यामुळे चेंडू विसरला तो. एक धावसंख्येची पावलं चोखमीच्या धावसंख्येकडे स्ट्राईक इन कडनं नरेनचा या ठिकाणी नकार येतोय आणि एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र 17 धावा धावपलकावर 68 धावसंख्येचा पाठलाग करतोय मैदानावर. डाव्या हाताचा सुरुवातीचा फलंदाज नरेन आपल्याला पाहायला मिळतो. एकेरी धावसंख्येवर जोर दिलाय नरेननं. दुसऱ्या बाजूला साहिल एक षटकार एकेरी धावसंख्या हा लेखाचुका आपल्याला पाहायला मिळतोय. 68 षटकांमध्ये एक तगडं आव्हान फायटिंग टोटलचं आवाहन आणि फायटिंग टोटलला या मैदानावर उत्तर द्यावं लागेल. ते मात्र पणजी संघाला खराब चेंडू होता. आडव्या बॅटनं केवढ्याचा प्रयत्न होता. चेंडू टप्प पडल्यानंतर आतमध्ये येतोय चेंडू. पंच या ठिकाणी निर्धाव चेंडूची गणना करतायत. सुरेख गोलंदाजी कमबॅक करणारे गोलंदाजी मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. जोगेश्वर एमएलटी या संघाच्या बाजूला एक गोलंदाज जरी महागडा ठरला तरी आम्ही उर्वरितचे गोलंदाजी टिचून गोलंदाजी करणार आणि प्रतिस्पर्धी संघाला रोखून ठेवणारी गोलंदाजीचं हे प्रत्यक्ष हे सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्या मैदानावर इरादे स्पष्ट केले ते इरादे या मैदानावर अंमलात आणतायत. ते मात्र गोलंदाजी करणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर फटका पाहायला मिळतोय. जमनी लगेच डीपलंद कार्पेट मध्येचा फटका पाहिन लेगले क्षेत्ररक्षक घेतोय. परतीची पेक ती एकेरी धावसंख्येची लहर. एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र 18 धावा धावपलकावर. सुंदर षटक या मैदानावर आपल्याला पाहायला मिळालंय. ते दीप्तेशचं सांघिक धावपलकावर 18 धावा. कॅप्टन पेडणे क्रिकेट टीम कॅप्टन या टॉस साठी या. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचं सुरेख हे बाकी आणि अंतरिम चेंडूवर या मैदानावर ज्या साहिलनं हात खोललेत मैदानावर तो कशा पद्धतीने या ठिकाणी सामना करतोय. पहिला सामना जो संपला त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला समीर वेंगुर्लेकर. समीर वेंगुर्लेकर आइए आपके लिए शानदार ट्रॉफी मैन ऑफ द मैच के लिए और वो ट्रॉफी जिनसे हाथों सर हमारे संजू नागवेकर जिनसे हाथों ये ट्रॉफी दी जाएगी. समीर वेंगुर्लेकर आइए. थँक्यू. सुंदर गोलंदाज टप्पा पडला तर हातामध्ये येतो चेंडू. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता. फलंदाज साहिलचा सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. दीप्तेशचे 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावपलकावर प्रति षटकाच्या 6 या धावसंख्येने खेळतो. 6 धावा संपवतो. 18 धावा धावपलकावर 18 चेंडू 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात. फक्त 2च धावा धावपलकावर तब्बल. एका बाजूला या मैदानावर 4 चेंडू हे निर्धाव टाकतोय दीप्तेश. सुरेख गोलंदाजी या मैदानावर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना बांधून ठेवणारी गोलंदाजी आणि दुसऱ्या बाजूला या मैदानावर ॲटोटेक पणजी संघाला हात खोलावे लागतील. उर्वरितचे असूनही मात्र 30 चेंडू विजयासाठी 50 धावांची आवश्यकता. 30 चेंडू विजयासाठी 50 धावांची आवश्यकता येणाऱ्या कालखंडामध्ये. आणि दुसऱ्या बाजूने या मैदानावर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मंजुनाथ आपल्याला पाहायला मिळतोय आमच्या मान्यवर कक्षाच्या हेडकडनं. डाव्या हाताचा नरेन हा स्ट्राईकला. सुरुवातीच्या कालखंडामध्ये थोडासा चाचपटत खेळतोय साहिलनं आक्रमक असल्याचे निर्भय बहाल केलेत. पण एका बाजूने या मैदानावर आक्रमक होऊन हे खेळावं लागेल कारण प्रतिस्पर्धी संघानं बोलबाला चालवलाय मैदानावर गोलंदाजीच्या रूपात. हलक्या हाताने घेऊन करतोय. सुंदर क्रिकेट पाहायला मिळतोय कारण संधी आहे मैदानावर. हवेचा वेग आहे. पोषक अशी खेळपट्टी आहे मैदानावर. ते मात्र गोलंदाजाला एका बाजूनं फलंदाजाला पण समान संधी आहे पण दुसऱ्या बाजूनं या मैदानावर दोघांनाही या मैदानावर तुटून पडावं लागेल कारण जे एका बाजूनं हवेचा वेग आला फसलेले फट्टी सुद्धा हवेने मात्र या मैदानावर 6 देऊन हवेची लहर येऊन सीमारेषा गाठू शकतात. टिचून गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजांना आणि मैदानावर साहिल सज्ज होतो स्ट्राईकला. सांघिक धावपलकावर 19 धावा धावपलकावर.
आडव्या बॅटला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक ते फटका बसतोय. सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं ते संघासाठी 3 धावा वाचवतोय. धडपडून क्षेत्ररक्षण करतोय मैदानावर. दुहेरी धावसंख्या धावफलकावर लगावत सांघिक धावफलक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र 21 धावा धावफलकावर. धावा या कशा येवो प्रत्येक धावी लाख बोलाची ॲटोटेक 25 संघाला 68 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुंदर फटका खराब चेंडूवर आक्रमण डीप मिड विकेटला गगनाला गवसती घालणारा फटका चेंडू सीम मारेच्या बाहेर 6 धावांसाठी डीच आपल्याला पाहायला भेटतोय षटकारा बरोबरच 27 धावा धावफलकावर. खराब चेंडूवर पुन्हा आक्रमण डीप मिड विकेटला चेंडू 1 बाउन्स सी मारेच्या बाहेर 4 धावांसाठी. पोकळी होती ती पोकळी भरून काढतोय मैदानावर साहिल. येणाऱ्या कालखंडामध्ये या मैदानाचा विचार केला सुटलेलं झेल ओंकार साहिलचं दिल की धडकन त्या खेळाडूची मैदानावर वाजतंय. ज्यावेळी साहिलच्या चेंडूपळीतून मोठे फटके निघतायत. सुटलेलं झेल त्यानंतर 1 षटकार 1 चौकार 31 धावा धावफलकावर. 13 चेंडू 22 धावांची बहारदार खेळ. पुन्हा एकदा फटका बसलाय. पुन्हा एकदा सुटलेला झेल. नशिबाची साथ मैदानावर आज लक फॅक्टर ठरला तो या मानरेम चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून. तो मात्र साहिल पहिल्या प्रयत्नात फसलेला फटका साहिलचा. दुसऱ्या प्रयत्नात सुटलेलं झेल या मैदानावर. 2 झेल सुटलीत मैदानावर साहिलचे आणि जोपर्यंत साहिलची 2 झेल सुटलेली आहेत पण मैदानावर 2 क्षेत्ररक्षकांची दिल की धडकन वाचेल कारण साहिलची चेंडूपळी बोलायला सुरुवात झाली आहे मैदानावर. 32 धावा धावफलकावर. 4थं षटक आहे प्रगतीपथावर. थोडस महागडं षटक आहे मैदानावर. आडव्या बॅटनं फटका काढण्याचा प्रयत्न होता. टप्प पडल्यानंतर आहात मध्ये येतो चेंडू लेस्टिक वरून असतो चेंडू. पंच एडिकल सांगतायत फलंदाजाला चेंडू मारण्याचं का होता खेळण्याचं का होतं टोलवायचं होतं तुला तू थोडस दूर राहतोय चेंडू पहिल्या 4 षटकांचं दिव्य षटकांचं खेळ समाप्त होतोय. सांघिक धावफलकावर या मैदानावर 24 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 2 जीवदानाच्या जोरावर साहिल मैदानावर उत्तुंग पद्धतीचे 2 षटकार 1 चौकाराच्या जोरावर मैदानामध्ये खेळतोय. 32 धावा धावफलकावर उर्वरित 24 चेंडू आणि उर्वरित 24 चेंडू विजयासाठी 36 धावांची आवश्यकता ही आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये एका बाजूने या मैदानावर टेप बेटिंग लावली आहे. मैदानावर पहिले 3 षटक अतिशय सुरेख पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर महागड षटक हे आपल्याला पाहायला मिळालं. ते 4थं षटक साहिलनं हात खोलले मैदानावर आणि पुन्हा ऐकूया आपण एक सुंदर आवाज दीप आरोंदेकर आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याला पुरस्कार केलाय सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उभरता सितारा युवा खेळाडू समीर वेंगुर्लेकर. 30 धावा 2 गडी अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच किताबानं गौरवलं जात आहे. आगमन होतं या ठिकाणी. पहिला सामना जो संपला त्या सामन्यात ज्याने अष्टपैलू कामगिरी केली तो समीर वेंगुर्लेकर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय आणि संजू मकरंदबाई तोरसकर आपल्याला विनंती असेल आपल्या हस्ते एक सुंदर अशी ट्रॉफी या स्पर्धेची आठवण आपल्यासाठी समीर वेंगुर्लेकर मॅन ऑफ द मॅच पहिल्या मॅचचा. मकरंदबाई तुमचं पण पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. थँक्यू. Hello, thank you Yogesh. Sorry for delivery of the 5th over. We are witnessing a dot delivery here. 2 catches being dropped of Sahil Wangankar. Surely one catch was dropped in the early stages and in the previous over another catch was dropped. Let's see what sort of advantage will be taken here by Sahil Wangankar. Scoreboard has stopped on towards the 32 runs. Not out partnership requesting for a wide delivery, but still as the umpire says a reverse sweep was attempted and as a real result we are seeing another dot delivery being bowled here. Dot deliveries are going to help to a larger extent here if the fielding team wants to win this match, because the way Salvan is batting, surely he is wanting to win this match for his team single-handedly.
and cleaned him up. The wicket that was desired. Diptesh does the trick here for his team into the line, and the bails being dislodged from their place. And as a result, folks, we are witnessing the first man goes down who had got two lifelines in the form of two drop catches to make advantage of that very well. And here is the first wicket down. It's Sahil Wangankar making his way back to the pavilion, and the scoreboard has stopped on towards 32 runs at a total of 1 wicket. Let's hear it. आणि सुंदर अशी ट्रॉफी या स्पर्धेत आपण बघतोय आमच्या बरोबर मान्यवर कक्षासमोर संपूर्णपणे वर्ल्ड कपची प्रतिमा असलेली काचेची संपूर्ण ट्रॉफी या स्पर्धेत एक आगळं वेगळं या ठिकाणी काहीतरी आणि तेच आपल्याला या ठिकाणी एक सुंदर अशी ट्रॉफी या बरोबर आमच्या मान्यवर कक्षासमोर दिसतोय. वळूया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये दीप आळंदीकर यांच्या बरोबर. Yes, thank you, Ashok sir. And after the contribution, a bit good contribution after dropping two catches, he was able to clinch 23 runs. And after that, we are witnessing the first wicket down, a much needed one, because Sahil Wang was looking in red hot form, 2 sixes in the previous over, but Diptesh cleans him up with a clean bowled. And now a new man in on the strikers end to take place of Diptesh is Rajesh on the strikers end to replace Sahil Wangankar. First delivery of the covers, and no fielder present there, no protection present guarding the boundary lines, and as a result commencing the inning with a boundary with along the carpet through the covers, the boundary being scored, and scoreboard moves on to a total of 36 runs. Deliveries remaining and 32 more runs to win, and into this contest the very first delivery outside the off stump, and beautiful placement here. Saw the gap present there and no fielder present at the boundary line for guarding it. Makes use of the situation and scores a beautiful boundary. Now trying to go down the ground, big appeal, a big shout, and up goes the finger. After scoring a boundary, he have to make his way back to the pavilion. Another big blow for the team of the batting side. Here he goes, sort of scoring a brilliant boundary. Scoreboard stops on 36 runs. It's wicket number 2. Rajesh makes his way back to the pavilion. But after the two beautiful sixes in the last over of Augustine were bowled, and a brilliant batting was done there by the batsman of the fielding side, and because of that Diptesh was successful in striking two massive shots, and because of that we are seeing a big total here into this matchup. Amit, the new man in, once again a shout, but this time the bowling side is not that confident enough, and as a result a beautiful over. An exquisite spell here comes to an end as we are witnessing only 4 runs, only a boundary that was being scored by the bat of Rajesh, and after that 2 crucial wickets. Could be a match turning over here. Scoreboard reached on to a total of 36 runs. 18 deliveries. More runs to win this matchup. Another tight over, and the fielding side once again back into the game. Runs are required of the coming 18 deliveries. A beautiful over being handled there by the bowler Diptesh, and the new one in on the bowling markup, Navnath to bowl the over number 6, as we are seeing some changes being made of the field set. And after the wicket of Sahil Wangankar, the scoreboard is looking a bit slow. It's not moving up to the run rate up to the extent that was flowing from the bat of Sahil Wangankar. Surely a big blow, and after that the batsman comes, scores a boundary, and he goes the batsman that was Rajesh. And after that all they require is a good partnership here if they want to win this match.
Autotech Panjim batting right now. This time the very first delivery, trying to bowl outside the off stump once again, reading the ball beautifully and placing it, not making use of the strength, just making use of the technique and slowly pulled down the offer side, and with that single scoreboard that was stopped on 36 now moves on towards 37 runs. Even though if they take singles and doubles, they are also going to help them into a large extent, but a big blow or even a boundary can do the trick here, because maximum 2 sixes are required from here if they want to level the score from the coming few deliveries that are remaining. Once again, here goes the bowler. He goes up, he goes big into the air and out of the park for a massive 6. Out of the park over the deep mid-wicket region, making the scoreboards the total past the score of 43 runs. Let's hear it, DJ. Hello, yes, thank you DJ, grateful for your musical assistance, and the 6, the big blow that was required, now coming off from the bat of Amit, the new man in on the strikers, and here he goes the bowler. Once again a full toss delivery, fielder present, becomes only a spectator, 2 back-to-back consecutive 6s. This time he goes off to the park from the square leg region for a 6er, and scoreboard moves on to 49 runs. Yes DJ. Runs to win, the 2 sixes that were required now coming into the picture and leveling the scores. Once again a mini helicopter, trouble, fielder presented and he takes it, no mistake done. The batsman disappointed from the shot, not that much of the strength was put into the shot, only was trying to make use of the timing, but this time unsuccessful into the attempt, and as a result, even though Amit making his way back to the pavilion, but the job that was given to him, he does that beautifully. Another man down, wicket number 3 goes down with a total of 49 runs, and now coming 14 deliveries and 19 more runs to win. Once again, let's take the control to a DJ. New man in Pritesh, and after the departure of Amit, surely faced 4 deliveries, contributed a total of 12 runs, an important cameo that was required to make the equation towards the team of Autotech Panjim, and he does that successfully. And now the new man in, a right-handed batsman, comes into the attack on the striker's end to replace Amit. It's Pritesh, the new man in. A beautiful catch was being taken here by Sunny. This time into the Yorker's lane, he was once again trying to attempt a helicopter, but the helicopter doesn't, goes in the air. As a result, we are seeing another wicket here. Cleaned him up once again. This is what you call a perfect comeback. He comes and he goes, just gives out the attendance, and once again the scoreboard has stopped on the same equation, but a less delivery. 13 deliveries and 19 runs more to win. This is what you call a clear comeback. 2 back-to-back 6s, and after that 2 back-to-back wickets. The bowling side once again coming back in the game after clinching 2 consecutive wickets, and now the bowler on a possible hat-trick, the very first one of Bandram Champions Trophy. Can we witness the first 3 back-to-back wickets, a wicket hat-trick into this matchup? The team of Autotech Panjim was looking good into the format, but after the departure of Amit, we are seeing another man, Preetu, checking out the attendance and making his way back into the dugout to his teammates, and now the new man in, it's Diptesh, once again now on the strikers end. Last delivery on a possible hat-trick. The bowler, Navnath, can he clinch it from here? Beautiful delivery into the roots of the batsman, and as a result we are witnessing a beautiful end of over. Even though he's successful in clinching 2 crucial wickets, but still it was a bit expensive over, and as a result we are seeing scoreboard has stopped on towards once again a total of 49 runs, while 90 runs are more required of the coming 2 overs. That is the gameplay of 12 deliveries remaining. DJ.
dot in. The team is doing their job brilliantly. Alongside, once again, the equation comes down to last 2 overs remaining. That is the gameplay of 12 deliveries. And out of those 12 deliveries, the batting side, you have to equalize a total of 19 runs to win. The bowler comes into attack. It's Gavresh. Trying to go aerial, field presenter, and it takes a huge wicket into the very first delivery itself. Now the team of the batting side, Autotech Panjim, baffling like a as we are seeing most of the fielders outside the 30-yard circle. The new man in to take place of the batsman that was departed. It's Gautam into the attack on the strikers end. As we are seeing most of the fielders covering the leg side. Trying for a reverse sweep, and this is not the need of the situation right now. You don't need to attempt any cheeky or risky shots like that, because the team now almost on the verge of a win, and another tight over here from the team of Sankelim, and surely they are bouncing back. The 2 sixes that were struck into the last over by Diptesh coming handy here for the fielding side, as another man goes down. Once again we are witnessing 2 back-to-back wickets going here, and now once again the team, the batting line being completely neutralized by the bowling side of Sankelim. 19 runs to get from the coming 10 deliveries. Another tight over here, as we are seeing 2 wickets. First 2 deliveries, trying to put immense amount of pressure on the opponents. The team of Sankelim doing their job brilliantly. All the bowling department has done their job exquisitely. All the strategies, the plans that were made by the captain now coming into reality. Field setting being changed, as we are seeing a deep square leg, a deep mid wicket, a long on, and also a wideish long off present there. This time out the off stump and towards the offer side played this time, as the fielder was present there at the cover region. Will make sure that the batsman was satisfied with just a single, and after a very long wait, now the scoreboard takes up a total of 50 runs. Half century of the team can now be displayed on the scorecard, and we are seeing at the loss of 6 wickets here. 9 deliveries remaining, and out of those 9 deliveries you have to equalize a total of 18 runs. Attempting a reverse sweep once again could have been proven to be fatal one, but the batsman is safe as the ball goes into the form of a maiden delivery. A dot delivery coming on. Speaking of this over, the spell, 4 deliveries are completed, last 2 remaining, and out of those 4 deliveries, only a single run being conceded here, and 2 crucial wickets being clinched by Gavresh. Red ball, says the umpire, as the bowler misses this one up, and as we are saying, surely the 2 sixes that were struck into the last over coming in handy here, because those are the 2 sixes, the runs are remaining into this last 2 overs. Reverse this time is successful, and what a visual heavenly shot being displayed here from the new man in. It's Vicky bringing his team back into the encounter, and after this beautiful streak, 6 throughout the region of the point, we are seeing the scoreboard moves on towards a total of 56 runs. 5 deliveries completed, 7 runs conceded. We can see still runs need to win. 12 runs are required from the coming 7 deliveries. Last delivery of the 7th over.
Once again the reverse sweep, but this time the result is one bounce over the fence. Umpire will wave the hand parallel to the ground, will indicate that it's a boundary. So equation changes down to the last over. 6 deliveries remaining, and out of those 6, 8 runs are required. Where was the match standing, and where has the game entered the final stage of the second match of MCT, the Mandrem Champions Trophy? The first match we have witnessed the beautiful gameplay by Samir Vengurlekar, and after this the second matchup once again coming out at a very dramatic turn here. 6 deliveries, 8 runs more to fetch from now on. Let's see which team is going to clinch a win here. I would say both the teams have equal chances, but I would say match turning. 2 shots were being played there by the new batsman. That was Vicky. That was Diptesh to bowl. That was Diptesh to bat on the strikers end. 1 sixer, 1 boundary. And beautiful connection. Both the shots were in the form of a reverse sweep, 1 maximum and 1 boundary. And now because of those 2 handy shots, we are seeing the scoreboard has now fell onto the favor of the batting side, the Autotech Panjim. And now the very crucial over. In this over, the future is dependent of both of the teams. It's Viraj on the bowling markup. Yuvraj, very first delivery, ball goes miles high in the air, fielder beneath that, and the ball goes 1 bounce over the fence for a boundary. This could have been converted into a catch, but the fielder failed to judge the ball, and as a result, a catch drop and even a boundary. And now I would say the team of the batting side, the Autotech Panjim, looking stronger and bolder into this matchup as they require just more 4 runs to fetch off the coming 5 deliveries. A very beautiful shot, and also the mistake done by fielder is giving them away 4 runs in bonus. A slower delivery, even though the delivery was slower, but the line was not as good enough as the bowler expected, and as a result, another bonus run in the form of a gift. We are seeing a wide delivery being given. 3 runs more away from a win here. Surely the bowler have chances to come back, as we are seeing another dot delivery. 4 deliveries remaining. 3 runs to get. What will be the outcome of this brilliant encounter? Can we see this roller coaster ride till the last delivery? Slower delivery played down the leg side besides the deep square leg region. The fielder throws the ball. The speed was not as good as expected, and as a result, scores are leveled. Only a single run required from here on, and now let's see what will be the field set, like the scenes that we are seeing into the ground. A bit of aggressive field set, and now only a single required from the coming 3 deliveries. This time ball goes high in the air, and the team of Autotech Panjim, you have to wait for some time, because another dramatic incident taking place onto the ground. Another wicket falls down at the total, as we are seeing, of 67 runs. Scores are being leveled, and out of the coming 2 deliveries, only a single is required. Until then, let's hear a melody from a DJ. Newman in, plays into the gap, and now the wait is finally over, and we are having the winning team of the second match of Mandrem Champions Trophy, the 4th edition. It's the team of Autotech Panjim. The match coming down till the second last delivery of this match, and the team Panjim wins it beautifully.